की का करत आहात तुम्ही कधीपासून? काऊन बरे सगळे कागद काढले? बाहेर काऊन गेलो होता तुम्ही? सांगा तर. सांगतो का सगळं, थांब जरा. देवापाशी दिवा लावून येते भरतोवर. लावला दिवे लावतो. अरे आली सुनबाई? हो बाबा. तो कुठे आहे धुरंधर? माहित नाही, येत असतील. नाही, सकाळपासून तोंड नाही दिसलं ना त्याचं. ऑफिसलाही उशिरा आले होते. आता काय, यांना आपण काही बोलूच शकत नाही. आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी. नोकरी सोडल्यावर काय करणार आहे म्हणे? कोणाच ठाऊक, त्यांचं त्यांना माहित. त्याच्या परोक्ष आज इथे काय काय घडलं हे तरी कुठे माहिती आहे त्याला? काय घडलंय? सुनबाई, गुरुनाथनं जे काही केलं ना त्याच्या कर्माची फळ त्याला भोगावीच लागणार आहे. आणि पर्याय आहे ना आपल्यालाही. हो बाबा, पण घडलंय काय? त्या सुलक्षणाबाई आल्या होत्या आज. काय? हो, सगळा दोष माझ्या शनू बेबीवरच येऊन पडलाय. पण मिस्टर सुभेदार, टाळी एकाच हाताने वाजते का हो? ती प्रेमाची पट्टी या दोघांच्या डोळ्यावरनं उतरली आणि सत्य समोर आलं तर परत या दोघांनी मिळून आत्महत्येचा विचार वगैरे केला तर? झालीस ना तू निरुत्तर झाली की नाही? सुलक्षणाबाईचा तरी काय दोष? कुठल्या आधारावर गुरुनाथच्या हातात आपल्या मुलीचा हात देणार आहे ती? प्रेमाने का पोट भरतं? गुरुनाथला काही ना काही ठोस निर्णय तर घ्यावाच लागेल ना. थांब जरा. बाबा मी आलो, फ्रेश होऊन आलो, मग बोलूया आपण. तेवढा वेळ नाही तुझ्याकडे. म्हणजे मला तुझ्याशी काही महत्वाच्या विषयावर बोलायचं. काय? राधिकाच्या ऑफिसला तू राजीनामा दिला म्हणे? मग काय करणार आहे पुढे? नाही ठरवलं. ठरवलं नाही म्हणजे केव्हा ठरवणार? ठरवेल. गुरुनाथ ही असली मोघम उत्तर देऊन तू जबाबदारी टाळू शकत नाही. तुझ्यावर कोणी अवलंबून नाहीये. पण जिच्यावर तू प्रेम करतोस ना, जिला प्रेमाची वचनं दिली, त्या शनायाचं काय? बाबा मी बघतो ना, मी काय करायचं ते बघेन ना तिच्या बरोबर. ठीक आहे, तू वाकड्यातच जायचं ठरवलंय तर मी तरी काय बोलू पुढे? अरे बरं झालं तू आलीस. मी सगळेच इथे उपस्थित आहात. आज मला माझं एक कर्तव्य पार पाडायचं आहे. कर्तव्य म्हणजे काय करणार आहेत बाबा? गुरुनाथ, हे माझ्या इस्टेटीचे पेपर्स. माझ्या इस्टेटीतला अर्धा हिस्सा मी तुझ्या नावे केलेला आहे. शिवाय या घराची जी काही किंमत असेल त्यातलाही अर्धा हिस्सा मी तुला देणार. वा. पण ही सगळी मेहरबानी कशासाठी? पाय गुरु. नाही नाही, बोलू दे त्याला सरिता, बोलू दे. काय अक्कल पाजळायची आहे ना, ती पाजळू दे. त्यानं तर एक बाप म्हणून आपली कर्तव्य पार पाडली नाही. मी माझी कर्तव्य पार पाडतोय तर चार शब्द ऐकू दे त्याचे. तू माझा मुलगा, पण तुझा जो काही हक्क आहे तो आज मी देऊ इच्छितो तुला. कोणी उद्या असं म्हणायला नको की बापानं त्याचा हक्क दिला नाही, पोराचे हाल हाल झाले. आणि याही पुढे भविष्यात तू माझ्या विरोधात जाऊन कोर्टात उभं राहून सुभेदार
खानदानीची इब्रत मातीला मिळू नये म्हणून मी हा निर्णय घेतलाय. अहो का तुम्ही असं करत आहात ना? काम तुम्ही त्या नावावरती काही प्रॉपर्टी वगैरे करू, जे काही तुम्ही द्याल ना ते त्या पोट्टीवर उधळेल तो आणि नंतर मग डोकं धरून बसेल. अजून का नाही? खरे बाप, यांच्या पैशांवरती त्यांचा डोळा आहे. म्हणून तर ती बाई इथे आली होती ना. हे राधिका, काय वाटेल ते बोलू नकोस हा, ऐकून घेतोय म्हणून. हे बघा, शनाया अशी अजिबात नाहीये. उलट तिने कबूल केलंय मला. तिला हे लंच डिनर 5 स्टार मध्ये जायचं, शॉपिंग बिपिंग या कशातही तिला अजिबात इंटरेस्ट नाहीये. पप्पा 100 चूहे खा के बिल्ली हज को चली. खोटं बोलते ती. पैसे नसणं म्हणजे काय हे माहिती तरी आहे का तिला? हसू नकोस. नाही, मी हे सिद्ध करून दाखवेन की शनायाचं माझ्या पैशांवर नाही, माझ्यावर प्रेम आहे. अरे मला जॉब नाहीये, फायनान्शियल सिक्युरिटी नाहीये हे कळल्यानंतरही ती खरं तर जाऊ शकली असती, पण ती नाही गेली. तिने असं नाही केलं. हो बरोबर आहे तुमचं. ते तुमच्याकडे नसले ना तरी तुमच्या वडिलांकडे पैसे आहेत हे माहिती ना तिला. बऱ्या बोलांना मिळाले तर ठीक आहे, नाही तर पैसे उकळायला इतर मार्ग आहेतच. ए राधिका, बास झाला. काय वाटेल ते बोलू नकोस. सगळ्या विषयातलं आपल्याला सगळं कळतं ना, हे जरा दाखवणं कमी कर. नाही, तुला ना माझं सुखच बघवत नाही. बस झालं बरं गुरु. तिला आता एक शब्दही बोलायचा नाही, याद राख. बरं तुम्हाला मी म्हटलं का नाही, नका देऊ त्याला काही. तर काही नको आहे. सगळं घेईल, त्या पोरीवर उधळेल आणि नंतर मग डोक्याला हात लावून बस. बास पुरे. मला तुमचं काही नकोय सांगितलं ना मी तुम्हाला. ना तुमचा पैसा हवाय ना या घराचा हिस्सा हवाय. तेव्हा तुमच्याचकडे मी माझं आणि शनायाचं भागवायला समर्थ आहे. एक वेळ उपाशी मरे, पण तुमच्या समोर हात नाही पसरणार. गुरुनाथ, हा तुझा उद्दामपणा बोलतोय, तुझा गर्व बोलतोय, स्वाभिमान नाही. बाप आहे तुझं मी. तुझ्यापेक्षा जग मी जास्त पाहिलंय. हे पेपर्स मी तुझ्या नावानं तयार केलेले आहे. हे घ्यायचे की नाही घ्यायचे हा निर्णय तू घे. आणि एक लक्षात घे, मी तुझ्यावर उपकार करत नाही, मी माझ्या कर्तव्यातून मोकळा होतोय. नाही, तुम्हाला तुमच्या कर्तव्यातून मोकळं व्हायचंय म्हणून मी मिंदेपणा स्वीकारणार नाही बाबा. मला काही सेल्फ रिस्पेक्ट, इगो आहे की नाही? तेव्हा ते पेपर्स तुमच्याकडे, नाही तर द्या तुमच्या लाडक्या सुनबाईला. बाबा, बाबा तुम्ही शांतपणे निर्णय घ्या आणि मगच काय ते ठरवा. तुम्हाला यांना प्रॉपर्टीतला हिस्सा द्यायचा आहे ना, द्या, पण आत्ता नको. तुम्ही जर आत्ता तसं केलं ना तर या दोघी जणी विकून खातील. ते बरोबर आहे तुझं. मी जे ठरवलं ते ठरवलं. त्याच्या वाट्याची जी इस्टेट आहे त्याचं काय करायचं ते त्यानं ठरवावं. मला माझ्या कर्तव्यातून मोकळं व्हायचं आहे कायमच. मम्मा, काय यार तू मला 2च ड्रेस घेऊन दिले ना. मी आणि गॅरी जेव्हा शॉपिंग करायचो ना तेव्हा मी इतकं शॉपिंग करायचो की त्याच्या कार मध्ये बॅग मावायचं नाही. आणि तू बघ कंजूस. बस झालं गॅरी गॅरी. 2 घेऊन दिलेत ना, नशीब समज. आणि गॅरीला तर मी सोडणारच नाहीये. हे पैसे पण त्या गॅरीकडनं वसूल करते की नाही बघ. फोन लाव त्याला. तू ओके आहेस ना? अगं एकदा मला सांगतेस त्याच्याशी बोलायचं नाही, आता म्हणतेस त्याला फोन लाव. नक्की काय करू मी? अगं फोन लाव आणि त्याला विचार त्याच्या डॅडीने त्याला हेल्प केली की नाही. हा ओके वेट, आले मी. हॅलो बच्चा. हाय बेबी. तुझा फोन का बंद होता यार? ते आता प्रीपेड मध्ये कन्वर्ट करून घेतलंय ना, तर बॅलन्सचा अंदाजच नाही आला. बॅलन्सच संपला होता, आता रिचार्ज केलं. ओके. आय मिस यू बेबी. काय काय झालं? इतका लो का साऊंड करतोस तू? काही प्रॉब्लेम आहे का गॅरी?
म्हटलं तर सगळं ठीक आहे, म्हटलं तर नाही. मीन्स तू माझा मुलगा, पण तुझा जो काही हक्क आहे तो आज मी देऊ इच्छितो तुला. अहो काहून तुम्ही असं करत आहात? नका तुम्ही त्या नावावरती काही प्रॉपर्टी वगैरे करू. जे काही तुम्ही द्याल ना ते त्या पोट्टीवर उधळेल तो आणि नंतर मग डोकं धरून बसेल. अजून का नाही? मला तुमचं काही नकोय सांगितलं ना मी तुम्हाला. ना तुमचा पैसा हवाय ना या घराचा हिस्सा हवाय. एक वेळ उपाशी मरेल पण तुमच्या समोर हात नाही पसरणार मी. म्हणजे गॅरी तू सगळ्याला नो म्हणालास? हो. वाय गॅरी? वाय काय, हे सगळं मी कमवू शकेन ना माझ्या बळावर. अरे यार पण तू कधी अर्न करणार एवढं सगळं? हे बघ बच्चा, तू टेन्शन घेऊ नकोस. माझ्या बरोबर तू आहेस ना, सो मला काही टेन्शन नाही. मी सगळं मेहनतीनं परत कमवेन. मी माझी पोझिशन परत एकदा मिळवेन. मला हे सगळं सॉर्ट आउट करायला ना फक्त जरासा वेळ हवाय पास. बच्चा मी बरोबर केलं ना? हो हो बरोबर केलं. मला हे ऐकूनच इतकं बरं वाटतं का. म्हणजे तू बरोबर असलीस ना, सतत तुझा सपोर्ट असला ना की मी काही करू शकेन. तू बघच, मी आता ना सगळं व्यवस्थित करतो की नाही बघच फक्त. ओके बाय. आय लव्ह यू. लव्ह यू टू गॅरी. बाय. बाय. माझी बच्चा खरंच किती समजूतदार आहे. हे सगळे का नावं ठेवतात तिला काही कळतच नाही मला. माझ्या आयुष्यात कितीही कठीण वेळ आली ना तरी शनायाच मला साथ देणार. अगदी माझ्या खात्यात 0 रुपये असले तरी बच्चा तू मला साथ देशील, मला समजून घेशील, मला माहिती आहे. राधिका, आता तुला कळेल खऱ्या प्रेमाची ताकद काय असते. शनू बेबी, काय झालं शनू बेबीला? काय चेहरा पडलाय? मम्मा हा अगं तुझा तो गेम ऑफ थ्रो वेस्ट गेला. काय? मीन्स गॅरी. गॅरी? ओ म्हणजे त्याच्या डॅडीने त्याला हेल्प केली नाही. वाटलंच मला. तो म्हातारा ना एक नंबरचा खवचट आहे. त्याला बघितल्या. मम्मा त्याच्या डॅडनी त्याला हेल्प ऑफर केली. इनफॅक्ट प्रॉपर्टीचे पेपर्स पण ऑफर केले. मग गॅरी नाही म्हणला. काय? त्याला तर फ्लॅटचे अर्धे पैसे पण देत होते, त्याला पण नाही म्हणला. काय? इज इट मॅड? इथे पण ना त्याचा इगो आडवा हल्ला असणार. नहीं आता काहीतरी जालिम उपाय करायलाच हवा. जब घी सीधी उंगली से नहीं निकलता ना तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. राधिका त्याची बायको असली म्हणून काय झालं? हा तू पण त्याची कोणतरी लागतेस ना. मम्मा मी त्याची फियांसे आहे. हा तेच ते. नुसतं तुला घेऊन मिरवायची हौस आहे ना त्याला. पण ह्या मिरवण्याची किंमत त्याला मोजावीच लागेल. त्याच्या बापाची प्रॉपर्टी मी अशी सहजासहजी सोडणार नाही. का हो? काऊन बरं इथे येऊन बसला आहात? झोप नाही लागत आहे का? माझं इथेच आहे. का एखादा वाईट स्वप्न बघितलं का? पोराईचा चेहरा डोळ्यासमोर आला. गुरुचा, राधिकाचा, अथर्वचा. मी अस्वस्थ वाटायला लागलं. पाहिलं तर तुम्ही नाही. तुम्हाला शोधायला बाहेर आले तर तुम्ही इथे बसल्या. माझी अवस्था काही वेगळी नाही का? सारखं सुनबाईचा चेहरा पुढे येतो. काय होणार तिचं, काय होणार अथर्वचं? मला माहित आहे तुम्हाला एक खूप काळजी वाटत आहे ना त्याची. मी इथं आलो आणि मला सगळं कळलं. पण आश्चर्य वाटतं सर, इतके दिवस तू सगळं कसं काय सहन केलंस? मी कायची सहन करते हो? मी तर केव्हाच हातपाय गाळले होते का. राधिका खूप धीराची बाई. आलेल्या प्रत्येक संकटाला कशी धीरानं तोंड देते ती बाई. मला तर सारखी म्हणे, आई तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. हा बाई, कुठून एवढं बळ येतं त्या अंगात देवजाणे. फडक्याची पोरकी. गुरुमुळे आपण राधिकाला घरी घेऊन आलो ना लग्न करून.
प्रेमविवाह ताईचा, दुसऱ्याची पोर. पण कसं नाही, थोड्याच दिवसात त्यांनी सगळ्या आईनं कसं आपलंसं केलं नाही. आपणही काही कमी पडू दिलं नाही पा. हा, त्या डोहाळ जेवण म्हणा, मुंज बारस सगळं सगळं कसं एकदम झकास केलं नाही. आपण काही कमी पडू दिलं नाही पा. आपल्या लेकरांनी त्यावर सगळ्यावर पाणी फिरवलं. सगळं आठवलं की त्रास होते. आता राधिकाच्या मनामध्ये सगळ्या कडू आठवणीच राहतील ना. खरंय, परक्याची पोर सून म्हणून घरात आणली, पण काय सुख नावाची वस्तू तिला मिळालीच नाही. आता सुनबाईची अथर्वची जबाबदारी आपल्यावरच आहे सरिता. आपलीच. पण हे का होऊन बसलं काही कळत नाही पहा बरं. दुष्ट चक्रामध्ये अडकलो नाही. दुष्ट चक्रच आहे हे, कधीही न संपणार. आहो, यावर काहीच उपाय दिसत नाही का हो? उपाय एकच आहे. सुनबाईला म्हणायचं इथलं सगळं वाइंड अप कर आणि नागपूरला चल. राधिका मसाल्याचं ऑफिस नागपूरलाच थाटू. गरज भासली तर 2-3दा ती मुंबईला येत जाईल, पण इथे आता ठेवायचं नाही तिला. राहिला अथर्वचा प्रश्न, तर आपल्या नागपूरमध्ये काही शाळा कमी नाही, एखाद्या बढिया शाळेत टाकू त्याला. असंच करूया. आपण सगळे एकत्र राहूया बरं. तुम्ही राधिकाला म्हणाव तू बाहेरचं काम कर, मी घर सांभाळेन. सुनबाईचं दुःख पाहवत नाही का? किती सहन करायचं का सुनबाईनं तरी? ते म्हणतात ना, दृष्टी अट सृष्टी बरी. तसंच करायला पाहिजे. तिच्या नजरेसमोर ती शनायत गुरुनाथ राहणार नाही ना, तर हळूहळू सगळं विसरेल बिचारी. असंच करूया. मी गुरु समोर हात टेकले. आता हार मानली मी. आता आई बाबा, तुम्ही असे निराश नका ना हो. आई, तुम्ही हार मानली, पण मी नाही. नाही, यांना तुमच्या पायाशी नाक घासत यायला लावलं ना तर पा. आता हे आहेत आणि मी आहे. गुरुनाथ सुभेदार, तुम्ही तयार राहा. आता तुमची गाठ माझ्याशी आहे. हा, आकर अथर्व, चल लवकर लवकर खा बरं. हा, आणि आता मोठा झालायस तू, आता आपल्या आपल्या हाताने खायचं. आई, मी रोज हाताने तर खातो, तू बोलो ना. एक दिवस रोज तर मीच भरवतीये. तू कधी खाणार आहेस हाताने कुणास ठाऊक. चल लवकर हा, हे पोहे खा बरं. तू नेहमी नेहमी का पोहे बनवते? नूडल्स बनव ना. रोज नाही, कधीतरीच पोहे करते. आणि न्यूडल्स आता मिळणार नाहीत. मग आता सुट्ट्या लागले. हो ठीक आहे, सुट्टीचा एक दिवस तुला कधीतरी न्यूडल्स बनवून देईन, पण रोज रोज नाही. हा, रोज रोज खाल्ले तर त्रास होतो. मैदा असतो ना त्याच्यात. घे. आई, सँडलला गिफ्ट येतो ना. हो, हा मित्राने सांगितलं की सँडलला येतो आणि सॉक्स मध्ये गिफ्ट येऊन जातो ना कपचूप. हो का? आई, मग मला का नाही सँडलला गिफ्ट? तू सांग ना त्याला. मिळेल ना. हे धर, दूध पी पहिले. का नाही मिळणार तुला? जर समजा तू देवबाप्पाकडे मनापासून प्रार्थना केली की मला गिफ्ट हवंय, तर देवबाप्पा तुला सगळं दे. मी जर गेले तर मला पण मिळेल. मी आता करू? जा सावकाश. हे धर. राधिका काय तरी होती आज? एका टिपिकल शेजारणी सारखी दही मागायला आले तुझ्याकडे. ये. काय समजतात काय यार तुम्ही मला? काय उत्तर देऊ? हे म्हणा, त्या शनायाला तिच्या मम्माला सांगितलं असेल, त्यांच्या घरात हॅवॉक झाला असेल. काय आलाच तिचा फोन. हा, हॅलो. लिसन ना, तू आताच्या आता माझ्या घरी ये. मम्माला तुला भेटायचंय. हे आता नाही येऊ शकणार, मी नंतर येतो. नंतर कशाला? आताच ये. मम्माने तुला आताच बोलवलंय. तू काय घाबरतोयस का गॅरी? मम्माला घाबरू नकोस. हे एक मिनिट, मी काही कोणाला घाबरत बिबरत नाही, कळलं ना?
हे बघ, तुझं आत्ता आला नाहीस ना तर मम्मा तुला आणि मला भेटू देणार नाही. ओके? नाहीतर तीच येईल आता तुझ्याकडे. नाही 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 नाही, त्यांना नको इथे यायला सांग. वाचून गोंधळ होतात. मी येतो थांबा तुम्ही. हा यार आता काय उत्तर देऊ या पहिला समोर जाऊन, परत काहीतरी विचारत बसेल.